Hello students, today's our next biological method is crop rotation. Okay, this biological method used for soil pollution control. Okay, so let's start crop rotation. Okay, the definition: the growing of different crops in succession on a piece of land to avoid exhausting the soil and to control weeds, pests and diseases. Okay, then crop rotation is the practice of planting different crops sequentially on the same plot of land to improve soil health, optimize nutrients in the soil and combat pest and weed pressure. Okay, so this is the definition of crop rotation. Normally एखादा लँड असेल किंवा एखादा एरिया असेल तर त्यामध्ये असणारं तर त्यामध्ये आपण जे वेगवेगळे क्रॉप कल्टिवेट करणार आहेत. ओके, तर त्यांचं जे असणारं वेगवेगळं कल्टिवेशन असेल क्रॉप्सचं किंवा एकाच एरियामध्ये आपण जे वेगवेगळे प्लांट्स असतील किंवा जे क्रॉप्स असतील ते कल्टिवेट करणारे. ओके, सो त्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. Okay, then example, say a farmer has planted a field of corn. Okay, then क्रॉप रोटेशन करून आपण त्या एरियामध्ये असणारे किंवा त्या प्लांट्सला होणारे जे पण वीड्स असेल, पेस्ट असेल आणि डिसीज असतील तर ते आपण कंट्रोल करू शकतो. ओके, देन इंट्रोडक्शन ऑफ क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन इज द प्रॅक्टिस ऑफ growing a series of different types of crops in the same area across a sequence of growing seasons. It reduces reliance on one set of nutrients, pest and weed pressure, and the probability of developing resistant pests and weeds. So, crop rotation is a practice of growing a series of different types of crops. तर जनरली आपण बघितलं आता की क्रॉप रोटेशन मीन्स की ग्रोईंग अ सिरीज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप्स. एकाच लँडमध्ये वेगवेगळ्या टाईप्सचे किंवा डिफरंट ज्या स्पेसीज असतील क्रॉप्सच्या तर त्या कल्टिवेट करायच्या इन अ सेम एरिया. ओके, देन द सिक्वेन्स ऑफ ग्रोईंग सीझन्स. जसं जसं सीझन असेल किंवा जे पण आपण सीझनली क्रॉपचं कल्टिवेशन करतो. ओके, तर ते त्याप्रमाणे कल्टिवेट करत जायचे. इट रिड्युसेस रिलायन्स ऑन वन सेट ऑफ न्यूट्रियंट्स. सो जसं जसं आपण क्रॉपचं कल्टिवेशन करत जाणार किंवा डिफरंट स्पेसीज आपण कल्टिवेट करत जाणार आहे तर त्या थ्रू जे पण असणारे न्यूट्रियंट्स असतील किंवा पेस्ट असेल किंवा वीड प्रेशर असेल तर त्यांची जी प्रोबॅबिलिटी असेल किंवा त्यांचं जे असणारं रिड्युसेस रिलायन्स असेल तर ते डिफरंट होत जाणार किंवा जे पण न्यूट्रियंट्स आहेत तर त्यामध्ये पण चेंज होत जाणार आहे. ओके, जे पण सॉईल असेल किंवा सॉईलमध्ये जे पण असणारी सॉईलची फर्टिलिटी आहे किंवा सॉईलचं जे स्ट्रक्चर आहे, सॉईलमध्ये असणारे जे पण मिनरल्स असतील किंवा जे पण न्यूट्रियंट्स असतील तर त्यामध्ये सुद्धा मेंटेनन्स राहणार नाही आहे किंवा ते पण त्याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीजनेस असणार आहे. ओके, देन ग्रोईंग द सेम क्रॉप इन द सेम प्लेस फॉर मेनी इयर्स in a raw gradually depletes the soil of certain nutrients and selects for a highly competitive pest and weed community. Okay, so एकाच एरियामध्ये आपण एकच क्रॉप सतत जर घेत गेलो तर त्यामुळे तिथली सॉईलची जी फर्टिलिटी ऑफकोर्स ती तर कमी होणारच आहे. पण सॉईलमध्ये जे आत्ता सांगितलं की जसे सॉईलमध्ये असणारे जे पण न्यूट्रियंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत तर ते सुद्धा कमी होत जाणार आहे. एकाच टाईपचं आपण प्लांट्स घेतल्यावर त्याची जी सॉईलची फर्टिलिटी आहे तर ती कमी होत जाणार आहे. आणि त्यांच्यामध्ये क्रॉप्समध्ये जे असणारी कॉम्पिटिशन आहे किंवा जे पण वेगवेगळे डिसीजेस असतील किंवा पेस्ट असतील, वीड्स असतील, वीड कम्युनिटी असतील तर त्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, देन विदाउट बॅलन्सिंग न्यूट्रिएंट यूज अँड डायव्हर्सिफाईंग पेस्ट अँड वीड कम्युनिटीज the different productivity of monoculture is highly dependent on external inputs. So, conversely, a well-designed crop rotation can reduce the need for synthetic fertilizer, sand herbicide by
better using ecosystem services for a diverse set of crops. जे पण आपण त्यामध्ये सॉईलचे जे सॉईलमध्ये जे पण आपण क्रॉप कल्टिवेट करणार आहे, सो त्यामध्ये जे आपण हर्बिसाइड्स असतील किंवा पेस्टिसाइड्स यूज करणे, ओके, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट जे पण क्रॉप रोटेशन असेल किंवा डिफरंट आपण ज्या आपण स्पेसीज डायव्हर्सिफाय करणार आहे क्रॉप्सच्या, सो त्याच्यावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो. देन ॲडिशनली क्रॉप रोटेशन्स कॅन इम्प्रूव्ह soil structure and organic matter, which reduces erosion and increases farm system resilience. ओके, सो जे पण आपण क्रॉप कल्टिवेट करणार आहे किंवा क्रॉपचं जे रोटेशन करणार आहे, तर त्या थ्रू काय होतं, तर सॉईलची जी स्ट्रक्चर असेल किंवा सॉईलमध्ये जे पण असणारं ऑर्गॅनिक मॅटर आहे सॉईलचं, सो त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते किंवा जे पण तिथे असणारे वेगवेगळे मिनरल्स असतील किंवा न्यूट्रियंट्स असतील सॉईलमधले, सो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मेंटेनन्स लेवल बघायला मिळते. ओके, आणि क्रॉप रोटेशन केल्यामुळे ती जी सॉईल आहे तर तिचं इरोजन असेल तर ते पण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं. ओके, देन प्लॅनिंग अ रोटेशन. आपण जे पण प्लांट आहेत, जसं की आपण मिक्स क्रॉपिंगमध्ये पण बघितलं की आपण कसं प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा जे पण ॲग्रिकल्चरिस्ट आहेत किंवा ॲडवायझर आहेत, तर त्यांचे ॲडवाईस घेऊन आपण वेगवेगळे क्रॉप्स असतील तर ते कल्टिवेट करू शकतो. ओके, इन सेम एरिया. There are numerous factors that must be taken into consideration when planning a crop rotation. Planning an effective rotation requires weighing fixed and fluctuating production circumstances, market, farm size, labor supply, climate, soil type, growing practices, etc. ओके, जे पण आपण क्रॉप रोटेशन करणार आहोत, सो त्याचं वेगवेगळ्या प्रकारे आपण प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा जे पण फ्लक्च्युएटिंग प्रोडक्शन असेल, जे पण इन्क्रीज और डिक्रीज होणारं जे प्रोडक्शन असेल, तर आपण सगळ्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे. त्याचं असणारं जे पण मार्केट आहे किंवा आपल्या फार्मची जी साईज असेल, लेबर सप्लाय असेल किंवा आताचं सीझन कुठलं आहे, आपण ह्या सीझनमध्ये क्रॉप्स कुठले कल्टिवेट करू शकतो. एक्झाम्पल इन रेनी सीझन्स की आपण किंवा जे पण खरीप पिके असतो किंवा खरीप सीझन म्हटलं जातं त्याला, तर त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की जे पण मूग डाळ असेल किंवा तूर असेल, तर ह्या सीझनमध्ये रेनी सीझनमध्ये किंवा खरीप सीझनमध्ये आपण ते प्लांट ग्रो करतो किंवा कल्टिवेट करतो. ओके, तर देन सॉईलचा जो टाईप असेल, आपल्या सॉईलचा टाईप कुठला आहे किंवा सॉईलचं स्ट्रक्चर कसं आहे आपलं, तर ह्याचा सुद्धा आपल्याला स्टडी केला पाहिजे. ओके, देन ग्रोईंग प्रॅक्टिसेस. ओके, सो ह्या सगळ्याचा विचार करून किंवा ह्या सगळ्याचं थिंकिंग करून आपण रोटेशन ऑफ प्लांटचं प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके, देन मोर ओव्हर अ क्रॉप रोटेशन मस्ट कन्सिडर इन व्हॉट कंडिशन one crop will leave the soil for the succeeding crop and how one crop can be seeded with another crop. So जे पण सक्सेसफुल प्लांट्स आहेत किंवा जे सक्सेडिंग प्लांट आहेत, क्रॉप्स आहेत, तर त्याचा विचार करून आपण इन केस आपण एखाद्या एरियामध्ये एखादं क्रॉप कल्टिवेट करतोय, ओके, सो त्यापासून आपल्याला जास्ती एक प्रोडक्शन मिळाले. ओके, तर सतत आपण तेच त्या एरियामध्ये आपण क्रॉप नाही कल्टिवेट करू शकत. सो त्याच्यामुळे जे पण सॉईलचे न्यूट्रिएंट असेल, मिनरल्स असतील, तर त्याच्यामध्ये डिक्रीजनेस आपल्याला बघायला मिळेल. सो त्यासाठी आपण काय करतोय तर क्रॉप रोटेशन. देन फॉर एक्झाम्पल अ नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप लाईक अ लेग्युम शुड ऑलवेज प्रिसीड a nitrogen depleting one. Similarly, a low residue crop, that is a crop with low biomass, should be offset with a high biomass cover crop like a mixture of grasses and legumes. ओके, जसं की आपण बघितलं एकाच ठिकाणी आपण एकाच टाईपचे प्लांट्स जर लावले त्याच्याने सॉईलचं इरोजन पण होतं, सॉईलची फर्टिलिटी डिक्रीज होते. ओके, सो त्यासाठी आपण काय करतोय तर मिक्स फार्मिंग असेल किंवा क्रॉप रोटेशन असेल. ओके, सो यामध्ये आपण जे पण वेगवेगळे शॉलो रूटेड प्लांट असतील किंवा डीप रूटेड प्लांट असतील, डीप रूटेड प्लांट्स जर असतील तर त्याला
जे पण न्यूट्रिएंट्स असतील किंवा मिनरल्स असतील ते जास्ती प्रमाणात ॲब्झॉर्ब करतात. इन केस आपण एकाच एरियामध्ये डीप रूटेड प्लांट्स कल्टिवेट केले तर त्यांच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन बघायला मिळणार आहे. ओके, सो इथे एक्झाम्पल काय बघितलं की लाईक अ मिक्सचर ऑफ ग्रासेस आणि लेग्युम्स. आपण एकाच एरियामध्ये ग्रासेस कल्टिवेट करू शकतो आणि त्याचबरोबर लेग्युम्स जे पण शेंग पिके असतील किंवा फ्लॉवरिंग प्लांट्स असतील. ओके, सो अशा प्रकारचे आपण प्लांटचं मिक्सचर असेल किंवा रोटेशन करू शकतो. देअर इज नो लिमिट टू द नंबर ऑफ क्रॉप्स दॅट कॅन बी यूज इन रोटेशन or the amount of time a rotation takes to complete. Okay, then decision about rotations are made year prior, season prior, or even at the very last minute when an opportunity to increase profit or soil quality present itself. Okay, देन आपण एखादा क्रॉप घेण्याचं डिसिजन केलं किंवा जे पण एकत्र किंवा मिक्सर प्लांट कल्टिवेट करण्याचं किंवा क्रॉप रोटेशन करण्याचं प्लॅनिंग केलं, डिसिजन घेतलं तर आपल्याला सीझनली किंवा इयरली किंवा आपल्याला नंतर कळत जाईल की ह्याच्याने काय इम्पॅक्ट होतोय किंवा सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते. इव्हन त्यांच्यामध्ये जी कॉम्पिटिशन असेल ती बघायला मिळेल किंवा त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट होतोय किंवा लॉस होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. ओके, देन ॲडव्हान्टेजेस ऑफ क्रॉप रोटेशन. There are many benefits of crop rotation according to agriculturists and agronomists. It helps in increasing the soil fertility along with crop productivity. That is, so advantages काय काय आहेत तर increases soil fertility, increases crop yield, then increases soil nutrients. So सॉइलची जी फर्टिलिटी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉइलची फर्टिलिटी क्रॉप रोटेशन केलं किंवा मिक्स फार्मिंग केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज होताना किंवा मेंटेन बघायला मिळेल किंवा क्रॉपचं जे इल्ड आहे तर इयर वाईज असेल किंवा सीझनली असेल तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे तर ती पण त्या थ्रू आपण इम्प्रूव्ह करू शकतो. देन इन्क्रीजेस सॉईल न्यूट्रियंट. सॉईलमध्ये असणारे जे पण न्यूट्रियंट्स आहे मिनरल्स असतील तर त्यामध्ये आपल्याला सुद्धा आपल्याला इन्क्रीजनेस बघायला मिळेल. देन रिड्युसेस सॉईल इरोजन. जर क्रॉप रोटेशन असेल किंवा मिक्स फार्मिंगने आपण काय करू शकतो तर सॉईलचं जे इरोजन आहे तर ते रिड्यूस करू शकतो. लिमिट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. जे पण पेस्ट आणि डिसीजेसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते पण काही प्रमाणात कमी होईल किंवा लिमिटमध्ये येईल. देन रिड्युसेस द स्ट्रेस ऑफ वेड्स. देन इम्प्रूव्ह द सॉईल स्ट्रक्चर, रिड्युसेस पोल्युशन. सो क्रॉप रोटेशन थ्रू आपण अजून काय करू शकतो किंवा काय होईल तर रिड्युसेस स्ट्रेस ऑफ वेड्स. देन सॉईल स्ट्रक्चर जे आहे तर ते पण इम्प्रूव्ह होईल किंवा जे सॉईलचं होणारे जे पोल्युशन आहे ओके तर ते पण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. देन डायव्हर्सिफिकेशन अँड रिड्यूस्ड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन द न्यूट्रियंट अपटेक रेग्युलेशन. आणि जे पण सॉईलमधले जे पण असणारे न्यूट्रियंट्स असतील किंवा मिनरल्स असतील सो त्याच्यामध्ये सुद्धा रेग्युलेशन किंवा मेंटेनन्स आपल्याला बघायला मिळेल. देन नेक्स्ट पॉईंट इज डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्रॉप रोटेशन. सो जे क्रॉप रोटेशन आपण करणार आहोत तर त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय किंवा त्या थ्रू आपल्याला काय लॉस होऊ शकतो ते इट इन्व्हॉल्व्स रिस्क. ओके, तर आपण फर्स्टली आपण फर्स्ट टाइम आपण जेव्हा क्रॉप रोटेशन करणार आहोत तर ऑफकोर्स आपण ॲडवाईस जे पण ॲग्रिकल्चरिस्ट आहे तर त्यांची ॲडवाईस घेऊन आपण तो करणार आहोत. पण सॉईलचे जे स्ट्रक्चर आहेत किंवा सीझन कुठला आहे किंवा आपल्या सॉईलमध्ये कुठले पिकं चांगले येतील तर हे एकदा आपल्याला चेक करायला लागणार. त्या थ्रू आपल्याला कळेल की बेनिफिट होतोय की लॉस होतोय. ओके, सो इट इन्व्हॉल्व्स रिस्क. ओके, तर ती रिस्क तेवढे आपल्याला घ्यायला लागणार आहे. ओके, देन इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन कॅन कॉज मच मोर हार्म दॅन गुड. सो समटाइम्स इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन कॅन कॉज. सो आपल्याला समटाइम्स कॉज पण होऊ शकतो. जसं की आपण एक पीक घेऊन त्यातून आपल्याला जेवढा बेनिफिट मिळणार आहे इन केस आपल्याला लॉस पण होऊ शकतो.
Okay, it involves risk. Obligatory crop diversification then requires more knowledge and skills. सो आपल्याला जे पण क्रॉप रोटेशन आपण करणार आहे तर त्याला आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज किंवा स्किलची गरज आहे. देन डिफरन्स इन ग्रोईंग कंडिशन्स, तर ऑफकोर्स त्याला वेगवेगळ्या ज्या पण त्याच्या कंडिशन्स असतील सो आपल्याला त्या बघूनच आपल्याला क्रॉप रोटेशन करायला लागणार आहे. ओके, जसं की आपण बघितलं जे की क्लायमेट असेल किंवा सीझन असेल किंवा सॉईलचं स्ट्रक्चर असेल, आपला जो एरिया असेल, सॉईलची फर्टिलिटी चेक करायला लागणार आहे. ओके, सो दीज आर द डिसएडवांटेजेस ऑफ क्रॉप रोटेशन. Okay, so this is the biological method to control soil pollution or soil erosion. Okay, thank you.